नमस्ते, मी स्नेहल गप्पनकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. वाढत्या धकाधकीच्या कालखंडात तसेच शासकीय सेवेत असताना कार्यालयीन कामकाजामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय मोफत मौखिक आरोग्य व सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबियांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व रोग निदान तपासणी व्हॅनला भेट देऊन उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गीता पल्लई आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांचे दंत, नेत्ररोग, रक्त, ECG, मौखिक कॅन्सर आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेले ऍपल, नंदादीप, स्वास्तिक, जानकी आणि कोल्हापूर आर्थ्रो अँड ट्रॉमा सेंटर या रुग्णालयाच्या सहाय्याने हे आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचा सुमारे 160हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी डॉक्टर विक्रम आरळेकर, डॉक्टर रेणुका वडुलेकर, डॉक्टर रेशम राजपूत, डॉक्टर मनीष पाटील, डॉक्टर भूमिका फत्तेवाडे, डॉक्टर शिल्पा तोरगळकर, श्रीमती आशा कुडचे, पूजा दासरे, श्रीमती भट यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे इतर कर्मचारी उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.